स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी या 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 बस बस बस. काय रे पोरांनो, तुम्ही हे प्लॅनिंग कधी केलं? अहो नाना, आईने फोन करून सांगितलं ना काकू येणार आहे म्हणून. मग तिचं वेलकम तर जोरात झालं पाहिजे ना काय. हो हो हो. वा 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 वा, छान छान छान, मजा आली. अरे पण आता नव्या काकूशी ओळख पण करून घ्या. हो हो, ओळख तर करून द्यायची ना. ही आमची साक्षी बरं का मेघना, आमच्या अमित आणि विजयाची ही मुलगी, माझी लाडकी नात. आणि आम्ही सगळ्यात कायम नंबर 1 असतो बरं का. बापावर गेले अगदी. अरे वा. आणि हा पल्लव, अमित आणि विजयाचा मुलगा, आमचा लाडका नातू. आहे लाडका, पण दोडक्यासारखा सारखा मार खात असतो सगळ्यांचा. आईवर गेलाय तो. नाना अतिशय मस्तीखोर आहे माहितीये का. आणि विजया सारखी त्याच्या मागे धावत असते, म्हणून बघ कशी बारीक राहिलीये, मेंटेन केलंय अगदी तिने. आणि ही आमची मयुरी, मयू, आमच्या अर्चूची एकुलती एक मुलगी. सारखी बडबड बडबड करत असते ग. सकाळी जे MP3 चालू होते ना, ते एकदम रात्री बंद होते. स्टेप बाय स्टेप. काय हो? मग काय, कशी वाटली तुमची नवी मामी, नवी काकू? आवडली ना? मज्जा आहे की नाही? मज्जा वगैरे काही नाहीये हा माई. पहिल्यांदा कोणी मामी काकू असं म्हणायला लागलं ना की धस्सच होत. हा, पण तू घाबरू नकोस, नंतर सवय होते. स्टेप बाय स्टेप. अरे पण तिला आता काय अशी गौरी सारखी बसवून ठेवणार आहात का? घर दाखवायला बोलवलं ना तिला. हो हो हो, सगळं घर तर दाखवणारच आहोत, पण त्याआधी सगळ्यात मुख्य म्हणजे आदित्याची बेडरूम. एक मिनिट. बाकी घर तुम्ही दाखवा, पण आदित्यची रूम तो स्वतः दाखवेल. काय आदू? काय रे, किती कळतो. हे बघ त्यांना सांगा. काय चाल, अमित ओरडू नको. अमित, असं नाही करायचं. नव्या मामीला काय वाटेल, आपण भाजी मार्केटमध्ये आलोत की काय असं वाटेल की नाही. मी काय म्हणते माई, तुम्ही सगळे छान गप्पा मारत बसा, मी मस्त गरम गरम कॉफी करून आणते. हा वा, गुड आयडिया. चल. अगं तुझा प्लॅन आहे ना, मला कशाला घेऊन चालली? काय काय बघताय? आधू मामा, आम्हाला बघायचं ना मामी कशी आहे. अगं पण ही काय वेळ आहे का? मी तुम्हाला रोज रोज भेटतोस, आम्ही आजच भेटतोय. हो की नाही साक्षी? हो हो, तू रोज रोज भेटतोस. पा तुला भेटतो ना रोज रोज, सांग ना. हो का साक्षी? हो, आणि आम्हाला खूप मजा वाटते. मी तुला हात लावून बघू. हे नाही ना, अजून मी सुद्धा हात नाही लावला. हे काय चाललंय? हा, चला निघा इथून. नाही नाही काय, चला. काकूला बघायचं ना. नंतर बघायचं काकूला. चला चला. नुसते केवढे त्रास देतात ना. थँक्यू. हे घे. अय्या, साडी किती छान दिसते तुला. तरी मी माईला म्हटलं होतं की ही तुला एकदम सूट करणार. अर्चू, चुप रे तू. अय्या, आणि हे कानातले कसले गोड दिसतायत. हे सुद्धा. अर्चू, ओके ओके, कॅरी ऑन, बट स्टेप बाय स्टेप. आदू, थोडी
अशीच आहे ती. मग कशी वाटली माझी रूम? सॉरी, आपली रूम. ओह अय्यर. हाँ हेलो अय्यर. अरे यार कब से तेरे फोन ट्राई कर रहा था. हाँ लेकिन फिगर्स तो मैंने सुबह भेज दिए थे. अब जस्ट अ मिनिट. आलोच. तोपर्यंत तू रिलॅक्स हो. आलोच. हाँ बोल. सॉरी 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 पण जरा अर्जंट कॉल होता. आपण निघूयात. ओके नो प्रॉब्लेम. प्लीज. काय चाललंय भांडण? आले आले. अरे वा आले का? ये गई. आवडलं का घर आमचं? माई नाना निघायचं म्हणते. ए असं नाही करायचं. अरे आता ती आपल्याकडेच येणार आहे राहायला. हे तिचंच घर आहे ना आता. मग हे पण नको जास्त उशीर नको व्हायला. आदित्य तिला घरी सोडून ये. हा हो नाना. बरं हे बघ, कधीही आठवण आली नाही इकडची तर अगदी बिनधास्त ये. आम्हाला कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये. हा बरं आदित्य चल जा बघू सोडून ये आणि सांभाळून जा. ए इथे गेट पर्यंत जायचं बरं का. हा सांभाळून. हा जा. काय झाले? अच्छा ग ये परत. हाय ग छान आहे नाही? नाही माई जरा घुमीच वाटली नाही? घुमी नाही पण फारशी मोकळी नाहीये. अगं आपल्या घरच्या जत्रेला बावरली असेल ती. त्यांच्या घरात इनमिन 3 माणसं. मग काय. आणि त्यातला तो एक बाबाची लक्षात होते. बाबाची बाबा आहे तिथे ते. आगाऊ झाले एक नंबर. तू मेघना फ्रॉम आदित्य देसाई. काय हो कोण आहे? अहो बुके आलाय. कोणी दिला? अहो मेघनासाठी आदित्य देसाईंकडून. बाबाजी ही. वा वा बाबाजी वा वा वा. काहीतरी पत्र दिसते बघते. हा हो तो बुके तुमच्यासाठी पाठवलाय आदित्यने. कोणासाठी पाठवलाय? मग ते पत्र कोणासाठी असणार? मग तुम्ही काय वाचताय? खुश होत जा, जाऊन त्यांना द्या जा. मेघना. बाबाजी यांना ए काय? मेघना. ए मेघना. हे घे. हे काय? अगं आदित्य देसाईंनी हा बुके पाठवलाय तुझ्यासाठी. ठेव ना मग. अहो हे काय इतकं वृक्ष आदित्य देसाईंनी पाठवलाय बुके. बघा त्याच्यात पत्र पण दिसतंय काहीतरी तुमच्यासाठी खास. तुम्ही एक काम करा, आत घेऊन जा खोलीमध्ये. शांतपणे पत्र वाचा आणि जमल्यास त्याला साजेचं उत्तर पण द्या. हा असा चेहरा करून बसू नका. हा जा जा घेऊन जा. आदित्य देसाईच्या नावाने पाठवलेलं पत्र उघडलं जाणार नाही ह्याची खात्री होती म्हणून त्याचं नाव लिहिलं. येत्या गुरुवारी दुपारी 3 वाजता मानस सागर रेस्टॉरंटच्या इथे मी तुझी वाट पाहीन. पुढची व्यवस्था झाली आहे तसंही करून ये. तुझा आदू. मेघना.
कॉंग्रॅच्युलेशन्स. कशी आहेस? अगं ए ब्लॅक अँड व्हाईट फिल्म मधला हिरोईन सारखा का चेहरा झालाय तुझा? काकू मस्त झालं का तुझं विमान लँड? हो माझं तर विमान लँड झालंय पण आता हिचं विमान टेक ऑफ घेणार आहे हो ना? कोण आहे? हॅलो काका, हाऊ आर यू? बाबाजी जय हो. अगं नमस्कार कर. हो. नाही नाही नको असू दे. ठीक आहे तुम्ही नीट राहा म्हणजे झालं. हं? तुम्ही कधीतरी प्रेमाने हसून बोला ना. मला शिकवू नकोस. माझं मी बघेन. काकूला मदत करायला आलेस ना, मदत कर. भांगरधिंगा नको. हो काकू तू फक्त सांगा काय मदत करायची आहे. मेघनाची शॉपिंग तर मीच करणार आहे, तू फक्त ऑर्डर दे ग. खरोखरच मदत करा. फक्त नाच गाणं आणि धिंगाणा नको. कमॉन काका, आपल्या मेघूचं लग्न आहे, थोडा तो नाच गाणं होना चाहिए. तुम्ही आधी बॅग आत ठेवा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. मग बाहेर काकू शिरा करा मस्त गोड, सत्यनारायणाच्या प्रसादासारखा झाला पाहिजे. अरे वा बाबाजी कमाल आहे. यांना गोड शिरा सत्यनारायण हे शब्द माहिती आहेत. कमाल आहे. ते सगळं ठीक आहे पण ह्यांच्या सासरकडचे लोक येतील ना तेव्हा नीट वागा. हा आई बाबा कधी येत आहेत? आदल्या दिवशी बहुतेक. ठीक आहे चला. एक मिनिट. हे तुमचे जोडे आहेत ना माझ्या हातात द्या, मी ठेवतो तिकडे. सॉरी या काका. काय निर्लज्ज. सॉरी काका कसं बळी ऐकलं. ही आगाऊ कशाला आली इतके दिवस इथे आधी? अहो असं काय करता, आली ते एका अर्थी बरंच झाले. अहो मेघनाच्या बरोबरीचं कोणीतरी हवं होतच ना, तिच्यामुळे जरा घरात चैतन्य आले. तुम्हाला ना अक्कलच नाही. चैतन्य कुठून येणार आहे? आता त्यांना नवीन पार्टनर मिळाला नाटक करायला, काहीतरी रचतील कट आणि पळून जातील. ती ही आगाऊ कार्टी मदत करेल त्यांची. आता एक नाही दोघींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं तुम्हाला, कळलं? दोघींवर. तर मुडकं हलवत बसू नका. जा शिरा करा पटकन आणि घाला त्यांच्या नरड्यात. हो हो म्हणतात बाबाजी. बाबाजी एक होते आता दोन दोन झाले बाबाजी. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. तुझ्या आणि सतीशच्या नावासमोर बरं का रे अमित? बोला बोला ऐकतो. पत्रिका सिलेक्शन म्हणजे डिझाईन वगैरे, ईमेल्स वगैरे ही कामं लिहितोय. ओके. आणि हो कुडाळकरांबरोबर लग्नाची जागा भटजी वगैरे हे सगळं कोऑर्डिनेट करणं. ठीक आहे. ना ना अमितच्या समोर आणखीन एक जबाबदारी लिहा. कोणती? आदित्यच्या पोशाखाची. हा तिकडच्या मंडळीने म्हटलं पाहिजे काय जावई दिसतोय. बरं हे सगळं आपलं सगळं झालं. आता जरा कलकलाट कंपनीला बोलवूया. संजीवनी अर्चू आले 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 आले. तांदूळचं लक्षात ठेवा. नाना चिवडा लाडूच्या पाकिटांचं आमचं सगळं झालेलं आहे. आता बोला. चहा नाही आणला? ईशा आता ह्या वेळेला तुम्हाला चहा हवाय का? हाक तर अगदी अशी मारली ती संजीवनी की मला वाटलं काहीतरी छानसं पोळ्याचा हार वगैरे माझ्यासाठी आणलाय आणि तो बघायला बोलवतात आपल्याला. तर कसलं काय? अहो माई त्याच्यासाठीच बोलवलंय तुमका. आधी घोटभर चाय घेऊया मग हे हार घेऊया. हो राण्यानू खिसा कापूक बघता माझा. जाऊ दे ग, इथे आमचं कोणाला काही कौतुकच नाही. मी म्हणलं तर आदित्य नंतर साक्षीपर्यंत काहीही कार्य आमच्याकडे होणार नाही. तर एखादा माणूस कसं आपल्या बायकोसाठी एखादा छानसा पोवळ्याचा हार आणेल की नाही ग कौतुकाने. का आहे ना इथे आमचं कौतुक. चला जाऊया आपण. चल ग. नको ग चिडू एवढी. हे संजू अगे तुला काय हवंय ते घेऊ की आपण. आता कसं? ए मी काय म्हणतो आपण आधी कामांचं ठरवूया मग चहा घेत गप्पा मारूया. हो चालेल. कुठपर्यंत आलंय तुमचं? येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी राणे काकू तुम्ही आणि योगिनी तुझी. हा आणि आता मुख्य डिपार्टमेंट म्हणजे कॅटरिंग. आपला वैद्य आहे तो उत्तमच आहे पण मेनू ठरवायचा आहे. हो 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 मी 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 ठरवणार ते काम माझ्याकडे. ना नाही बरोबर आहे. खाण्याची जबाबदारी तू उत्तम पार पाडशील पण इथे खाण्याची नाही इतरांनी काय खायचं हे ठरवायचंय.
हसा. मुद्दाम सगळ्यांसमोर बोलताना नाना. माई मी थांबणारच नाहीये इथे, मी जाते वर. ए येडच्या, इकडे बघ, स्टेप बाय स्टेप. अगं असं काय करतेस तू? चैतन्य आहेस या घरातलं, आणि तू जरा रुसलीस चिडलीस की मजा येते ग. आणि तू लाडकी लेक ना माझी, म्हणून चिडवतो तुला. हा, तर साड्या, शालू बिलू, दागिने बिगिने ही सगळी जबाबदारी तुम्हा बायकांची, काय ग विजया? हो नाना, आणि यावेळी सगळं आम्ही बघणार आहोत. हा, तुम्ही आणि माईंनी फक्त सुपरविजन करायचं. चालेल ना माई? प्रश्नच नाही. अगं तर ह्याच्या पुढे तुम्हीच जबाबदारीने सगळं करायचंय. तर आता हे सगळं फायनल झालं? नाही नाना, एक गोष्ट राहिली. आता काय? नाही, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. काय रे? आदित्यचा हनीमून. गप जावट नुसता. आपण काय करणार आहोत? तेच सांगायचंय मला, आपण काही करायचं नाहीये. तू इकडे जा, तू तिकडे जा, असं त्याला काही सजेस्ट करायचं नाही. त्याचं त्याला प्लॅनिंग करू दे, कळलं? विजया, तुझ्याशी बोलतोय मी. हो, नाही करणार आम्ही ना, फक्त मेघनाला सजेस्ट करू. हो हो हो. या. बरं कळलं. बरं नाना, आता दिवस आपल्याकडे खूप कमी आहेत, तर मी काय म्हणते, आधी ना आम्ही सगळ्याजणी साड्यांचं सिलेक्शन करतो. तुम्ही आधी त्या श्यामलाल नंदलालला फोन करा बघू, मग त्याला एकदा बोलवून घ्या. कारण काय आहे, नंतर मग मॅचिंग परकर, मॅचिंग ब्लाऊज, त्याच्यावर दागिने, हे सगळं करण्यात ना भरपूर वेळ जातो आमचा. मुळात साड्यांच्या चॉईसला लागतो. हा, कळलं. बरं माई, आपल्याला साड्यांच्या खरेदीसाठी त्या मेघनाला बोलवायला लागेल ना? अगं हो की, खरंच. मेघनाला आम्ही फोन करतो, तुम्ही श्यामलाल नंदलालकडे फोन करून कळवा. हा, मी काय म्हणतो, तुम्ही अख्खा दिवसच राखून ठेवा, नंतर भानगड नको. हवं तर बाहेरून जेवण मागव, म्हणजे चॉईस मध्ये व्यत्यय नको तुमच्या. हो हो, चालेल चालेल, बाहेरूनच जेवण मागूया. काही नको ग बाहेरचं वगैरे जेवण, सारखं याला खादाड बुक्की सुचत असते. हा, पण याची शिक्षा म्हणून आता आमच्यासाठी मस्तपैकी फक्कड मसाला घालून चहा करा. अरे शिक्षा कसली? माझ्या आवडीचं काम आहे ते, आणि तुझ्यापेक्षा माझ्या हातचा चहा चांगला होतो. काय राणानो? उंदराला मांजर साक्ष. डायरेक्ट लग्न करतेस तू? युअर ग्रेट ग्रँड हार्ट थ्रॉब. फायनली मी तुझ्या अदूला भेटणार आहे. आणि ए, फेसबुक वरचं प्रोफाईल का डिलीट केलंस तू? आणि अदूचे फोटो वगैरे टाकले नाहीस का? डायरेक्ट मिस्टर अँड मिसेस वगैरे टाकणार आहेस? रश्मी रश्मी रश्मी, तू समजतेस तसं नाहीये. म्हणजे तूच आता बायकोच्या रोल मध्ये गेलीयस? हे बघ, अमक्याचं ऐकायचं नाही, तमक्याचं ऐकायचं नाही. आणि हे नवऱ्यात ना खरं तर आपलीच चूक असते, आपण त्यांना फार सूट देऊन ठेवतो. प्रेम केलंय तुम्ही एकमेकांवर, नाही तुला कळतंय? दार का नाही उघडतंय कोणी? मीच उघडते. सांगू मी तुला, माझं लग्न माझ्या अदूशी नाही ठरलंय. येस? एक 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 मिनिट. यू मस्ट बी मेघनाज आदू, राईट? राईट राईट. हाय, मी रश्मी, मेघनाची चुलत बहीण. हाय. हाय, मी बँगलोरला असते, मेघनाच्या लग्नासाठी इथे आले. ओके. आय एम सॉरी. ये ना आत. हा. चल चल. चल. मेघना, मेघना, बघ तुझा अदू आलाय. हाय. ए, असे बघत का राहिलात एकमेकांना? चल चल चल, बस 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 इकडे, बस इकडे. ए अदू, मी तुला जिजू वगैरे काही म्हणणार नाही. रश्मी, जरा शांत बैस. असं म्हणून मला त्याचं वय नाही वाढवायचंय. अरे आदित्य, तुम्ही? मला वाटलंच होतं बेल वाजते म्हणून, पण नुकताच डोळा लागला होता माझा. हो, पण मी होते ना. कसे आहात तुम्ही? मावशी येऊ. तू काय घेणार तू? एनिथिंग तुम्ही द्याल ते. पाहिलंस काय मस्त चॉईस आहे आपल्या मेघनाचा. स्वतःसारखं शोधून काढलंय. हो ना, तू जरा मला मदत करायला आज चल. चल. ओके, कॅरी ऑन, कॅरी ऑन.
सो काय प्लॅन आहे आजचा? नाही तसं विशेष काही नाही, पण रश्मी आली आहे ना. हो राईट. ऍक्च्युली मी तुला बाहेर येणार का म्हणून विचारणार होतो, बट नो प्रॉब्लेम, इट्स ओके. आपण इथेच गप्पा मारूया. म्हणजे ऍज युजल मी गप्पा मार. हा पण रश्मीच्या बोलण्यावरून एक गोष्ट मात्र लक्षात आली आहे माझ्या समोर नाही, माझ्या मागे माझ्याविषयी भरपूर बोलतेस तू, है ना? ग्रेट स्टाईल ऑफ कम्युनिकेशन. अगं पण कधीतरी छान गप्पा चालल्या. आता ते गप्पांबरोबर थोडस खाऊन घे. हो रश्मी तू घे ना. हो काय आमची मेघना खाण्याच्या बाबतीत जरा आमची हे ना आमचं जरा नाजूक बाळच आहे. व्हेरी फेमिनाईन. नाजूक बोलणं, नाजूक खाणं. हा पण डान्स मस्त करते. तुला माहित असेलच. ए तू गिटार पण वाजवतोस ना? या राईट, सांगितलं मला हिने. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.